परीक्षेत आपल्याला वेळेचा अभाव असतो. त्यामुळे काय होतं, की आपल्याला 2 पद्धतीत कमीत कमी माहिती असणं गरजेचं आहे. एक पद्धत जी तुम्हाला 100% उत्तर देईल आणि एक पद्धत वेळ वाचून 100% उत्तर देईल. तर अशा कंडिशनमध्ये ह्याच्यामध्ये भरपूर विद्यार्थ्यांनी काय केलं असणार बघा, ह्या गणितामध्ये 5% बरोबर 120 केलं असणार आहे, जे मी स्वतः शिकवलेलं आहे. पण दुसरी एक पद्धत होती, जी मी स्वतः शिकवलेली आहे, पण तुम्ही त्या गोष्टीकडे लक्ष दिलं नसेल. मे बी एक्स प्लस मायनस एक्स प्लस मायनस वाय, इथे प्लस येणार, इथे एक्स आणि वायचं जे काही चिन्ह आहे त्या दोघांचा गुणाकार भागीला 100. मग ह्याच्यामध्ये वाढ असेल तर प्लसवाला वाय प्लस एक्स, म्हणजे इथे जर वाढ झालेली आहे 5%नी तर अधिकचं चिन्ह घेतलं, घट झालेली आहे 10%ने तर वजाचं चिन्ह घेतलं, इथे अधिकचं चिन्ह, एक्ससाठी वाढ झालेली आहे म्हणून काय करत आहे मी 5 गुणीला इथे वायची किंमत कमी झालेली म्हणजे -10 छेदामध्ये 100. मग +5 - 10 म्हणजे -5 होतील. या अधिक आणि गुणीला वजा यांच्यामध्ये वजा होईल, हे 50 होतील. म्हणजे इथे किती होतील 50/100 म्हणजेच किती 0.5. मग -5 - 0.5 म्हणजे -5.5. हे तुमचं उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2. जर तुम्ही कॅल्क्युलेशन करत बसला असता तर कदाचित थोडंसं उलटं पडलं असतं. जर तुमचे काही डाऊट असतील तर